घाबरू नकोस, मी आहे ना. विचित्र दिसत असले तरी आपलीच माणसं आहेत ती. काका 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 फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे, फक्त 2 दिवसाचा. फक्त 2 दिवस इथे राहू दे ना आम्हाला. ते काही नाही, मी तुम्हाला काय मदत बिदत करणार नाही. अरे अरण्या, अरे त्यांचं तिकीट कन्फर्म झालं ना, मग निघून जातील ते. हा. अरे ते काय बोलतात ते नीट ऐकून तर घे. अरे काय ऐकून घेऊ वसाड्या. मागच्या टायमाला हा एका दिवसासाठी इकडे आला होता. मला झोपायला सतरंजी पण नव्हती, लादीवर झोपलो होतो वसाड्या. आता तो कोण कुणाची पोरगी तिला घेऊन आलाय वसाडा. हा? एक मिनिट रमेश काका, असं कसं बोलता तुम्ही? कोण कुणाची म्हणजे माझं काहीतरी नाव आहे ना काका. काय नाव आहे? चेतना चंपारण घागर गोंडुलस्कर शिंदे वरवटकर झांबोटे गोजमगुंडे. वसाड्या! आवऱ्या, कठीण नावाच्या पोरीबरोबर लग्न करणार आहेस तू? काका, माझं नाव काय? तुझं प्रेम आहे. अरे हिचं नाव मी घेईपर्यंत हिच्या घरात येऊन पोचतील इकडं. अरे आलं नाही होतो, नका टेन्शन घेऊ नका ना, राहू द्या ना. अरे वसाड्यानो, तुम्ही चादर घेऊन झोपाल. हा. तुमच्यात मॅचोड मिस वाटतो मना धरतील. आणि हे बघ, शूट मॅच. पोरीला पळवून आणण्यात सगळ्यात जाम डेंजर मॅटर आहे. मला माहिती आहे. आलो. त्याच्यात प्रेम करणाऱ्यांना पकडत नाही, बाजूला जे मदत करतात ना, त्यांना जोडतात. नाही 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 काका, तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. पण तुम्ही इतिहास वाचलायत की नाही? अरे वसाऱ्या, हे आठवत नाही, इतिहास कुठं आठवत? नाही, तुमचं बरोबर आहे. पण तुम्ही मला सांगा, सोनी महिवालला जर लोकांनी मदत केली नसती तर त्यांचं प्रेम लोकांना कळलं असतं का? नाही, बरोबर. हीर रांझाला जर कोणी मदत केली नसती तर त्यांचं प्रेम लोकांना कळलं असतं का? रोमिओ ज्युलिएटला जर कोणी मदत केली नसती त्यांचं प्रेम लोकांना कळलं असतं का? सगळं बरोबर आहे तुझं वसाड्या, पण ह्याच्यापैकी कोण पण माझ्या घरात आलेलं नाही. बाहेरच्या बाहेर सगळी लफडी मिटवलेली आहे, ती मला सांगू नको. आणि ऐक, हे बघ, एक लक्षात घेऊ, जेवढे पण सगळ्यांनी प्रेम प्रकरण केली नाही ना, ते सगळे ढगात गेले. हा. तुम्ही समजून घ्या, तुम्ही आता सांभाळून घ्या. कळतं काय? आनंद दादा, अरे रमेश, असं रडू नाही रे. इकडून आलं होतं का? मला वाटलं मला काहीतरी हातात आलं का? कळलं? वसाड्या, स्पष्ट बोलायचं, स्पष्ट. समोरच्या माणसाला वाक्याची सुरुवात आणि शेवट एकदम क्लिअर कळली पाहिजे. तो क्लिअरच आहे. अरे वाक्याचा पहिला शब्द अरुण दादा आणि शेवटचा शब्द कळलं, हे बोललाय तू. तुलाच कळलेलं नाही आहे. मग मधलं कोण बोलल वसाड्या? मधलं कोण बोलल? म्हटलं म्हणजे प्रत्येक वाक्याची सुरुवात असते, मध्य असतो आणि एक शेवट असतो. वाक्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आपलंस करता आलं पाहिजे वसाड्या. त्याला आपलं दोस्त बनवता आलं पाहिजे. सरमेश, तुझ्यामुळे केवढा ऐकावं लागते रे आम्हाला. सॉरी दादा, म्हणजे सॉरी. कोण बोलते? ते काही नाही, नाही तर ते मदत काही नाही. नाही. एक काम जाऊ करा. द्या ना. मी एवढं तुमच्या काय? पायावर, तुम्ही निघा इथून. नाही रे, निघा. असं- नाही नाही असं काय करताय? अरे ते जे तिचे वडील, काय नाव आहे त्यांचं? ही हा. ती पोरगी, हा हा. ही गोंडुसकर तांडुसकर नाही मांडू. नाही काका. माझं नाव घागर गोंडुलस्कर शिंदे वरवटकर झांबोटे गोजमगुंडे. अरे हा बाबा, तेच ते. ही जर ह्या घरात राहिली तर हिचं बाप येईल ना, आपल्याला मारेल ना. ऐका ना, तुम्हाला कळत कसं नाही? अजिबात नाही मारणार ते. अतिशय साधे क्लार्क आहेत ते. हे, हे, एकदम साधे क्लार्क आहेत. साधे? तुम्ही नुसता आवाज चढवला ना तर ते थरथरतील. हा, मी काय म्हणतो, तू धमकीचा फोन करते ना, ते एकदा घाबरले की आपण या दोघांचं लग्न लावून देऊया ना. हा, आपण त्यांना फोन करू की तुमच्यात जर दम असेल तर समोर या. तुम्ही परत स्वतःच्या पायावर जाणार नाही याची गॅरंटी आमची. पोरीला विसरा असं सांगून टाकू. चल. नाही नाही, सगळे बरोबर आहे. हा. पण हे बोलणार कोण? मोरे मोरे, हा. कोण बोल? तू बोल. नको मला कसं, माझ्या जरा आवाजात थोडस हे आहे ना, म्हणजे काही ते घाबरणार आहेत नाही मला. मी काय म्हणतो, श्यामे तू बोल ना. अरे नाही रे, माझ्या आवाजात कुठे इम्प्रेशन आहे? ऐकून हसायला लागेल समोरचा. हा. मला वाटतं की अरुण दादाच्या आवाजात दम आहे. भारी आवाज आहे. अरे तू बोल. तुम्ही बोला. तुम्ही कशासाठी आणि कुणासाठी? माझ्यासाठी त्याच्यासाठी. माझ्यासाठी बोल. काय? माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे अरुण दादा. हा. या अख्ख्या रूमवर जर नजर फिरवली आणि तुमच्याकडे आली ना की मला कळतं की हा माणूस नाही म्हणजे हा मोठा माणूस आहे. हा मोठा माणूस आहे. कोणी मला विचारलं प्रेमाचं प्रतीक काय,
तर मी ओरडून सांगेन हा बारका बदाम. सऱ्या गोड गोड बोलून म्हणा मस्का लावू नको. मी तुझ्या पाया पडतो म्हणा, काय पण तुझी मदत करता येणार नाही. काका काका असं नका ना बोलू काका, पाया पडते काका, प्लीज आमची मदत करा ना काका, प्लीज ऐक. प्लीज काका प्लीज. Please. अरे पण मीच का? मीच का? बघितलंस आज्ञा हे आज्ञा, अरे केवढी दसाकली बघितलीस? तुझ्या आवाजात त्यामध्ये जरब आहे जरब. तुझ्या आवाजात ना धाक आहे धाक. लक्षात घे. काय साधा सुद्धा आवाज आहे का तुमच्या? अरे बाप, बुलंद आवाजाचे धनी आहे तुम्ही. हा, तुमच्या आवाजात आहे ना एक प्रकारचा असा होल्ड आहे, होल्ड. Hold. भारी आवाज आहे एकदम, असा पकडून घेतो समोरच्याला. आहा, आवाज म्हणजे काय साधा आवाज आहे का? माझ्या आवाजात जरब आहे. जरा बे होल्ड आहे, माझा आवाज एकदम होल्ड आहे. होल्ड आहे. अरे जरब आहे माझ्या आवाजात. खूप जरा बे तुमच्या आवाजात. नाही रे, वाटत उगीच काहीतरी तुम्ही बोलताय. अरे नाही नाही, अरे तुम्ही कस्तुरी मृग आहे. हा, तुमची कस्तुरी तुम्हाला माहिती नाहीये. माझ्यात कस्तुरी आहे. कस्तुरी आहे. इतक्या असल्या मला माहित कसं नाही. अरे कस्तुरी आहे तुमच्यात. अरे नाही, 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 नाही. नाही नाही नाही, तुमची कस्तुरी तुमच्या गळ्यात गळ्यात इथे इथे झालं माझी कस्तुरी माझ्या गळ्यात आहे. इथे इथे तुमची कस्तुरी आहे ना तुमच्या आवाजातून पसरते. हो काका, हा. काका खरंच काय? तुमच्या आवाजाची रेंज आहे ना अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये काका. असं म्हणतात. हा, बघा अख्खी. काका आता बोललात ना अंगावर काटा आला काका. काका मला भीती वाटते काका. रमेश मला लपव, कुठेतरी लपव. हो आता काय शिशा ठेवू? अर्या अर्या बघितलास? तुझ्या आवाजामुळे हे पोरगी बघ त्याला जाऊन भी लागली. एवढी जरब आहे तुझ्या आवाजात. मग? मग ह्याच्या बापाचं काय होय लक्षात घे. हा. अर्या 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 ए तू फोन कर फोन कर. मी हिच्या बापाचा रोल करतो. आपण प्रॅक्टिस करूया. मग म्हणजे तू धमकी देशील. अंदाज येईल अंदाज तुम्हाला. अंदाज येईल. काय करायचं? हा. अरेच बसरे असं केलं तू. अरे काय नाही होत. काका प्लीज. काय गंमत आहे का? झपराट आवाज आहे तुमच्या एकदम. हा, करा, करा, फोन करा. हा, फोन केला असं समजा, इकडे ट्रिंग ट्रिंग वाजली. हा. ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो. हॅलो. हा घाबरवणारा आवाज कोणाचा आहे? अरुण दादाचा. माझी पॅन्ट बदला. माझी पॅन्ट बदला. माझी पॅन्ट ओली झाली. माझी पॅन्ट बदला. माझी पॅन्ट ओली झाली. दादा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा माणसं नाही बोलत, 7 वाघ एकत्र डरकाळी फोडतात असं वाटतं.